गुड मॉर्निंग मित्रांनो. बऱ्याच दिवसांनी ब्लॉग येतो आहे. कारण पण असंच होतं, काही कॅमेऱ्याचा इश्यू झालेला आणि काही एक प्रोजेक्ट होता छोटासा शूटिंग अँड एडिटिंगचा. सो तेही चालू होता. कॅमेऱ्याचा इश्यू असा झालेला की कॅमेऱ्याचा माझा बोर्ड पूर्णपणे खराब झालेला. बट प्रॉब्लेम नाही आला कारण कॅमेरा वॉरंटीमध्ये होता. सो त्यामध्ये रिकवर झाला आणि आत्ताही कॅमेऱ्याची वॉरंटी मी वाढवून घेतलेली आहे. सो इन फ्युचर जर काही इश्यू आला तर तो त्या वॉरंटीमध्ये रिझॉल्व्ह होऊन जाईल. आणि आता शूटचं पण काम बऱ्यापैकी संपलेलं आहे. फायनल एडिटिंग चालू आहे. ते झालं की हा प्रोजेक्ट संपेल. सो आता थोडासा कामाचा लोड कमी आहे. सो म्हटलं आता ब्लॉग करू स्टार्ट. आणि आज ब्लॉग शूट करायचं कारण असं की उद्या चाललो आहे मी माझ्या गावी. काही थोडीफार कामं आहेत. सो ती करायची आहे. तर म्हटलं एक सिरीज चालू करू. गावाला चाललो तर आत्तापासून सुरू केली तर पुढे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न नक्की करेन. सो चला तर आता बॅकपॅक करायची आहे. गावाला जास्त दिवस नाही राहणार, 3-4 दिवस. बट त्यात जर काही कुठे जायला मिळालं तर नक्की शूट करू आणि तुम्हाला नक्की दाखवू. A few moments later. तर मित्रांनो बॅकपॅक करून झालेली आहे. आता माझा ऑफिसचा टायमिंग झालेला आहे. 5ला लॉग इन करतो आणि रात्री 2ला लॉग आउट करतो, असा माझा ऑफिसचा टायमिंग आहे. सो थोडंफार काम मिळूया आता आणि सकाळी लवकर उठायचं आहे. तर भेटूया डायरेक्ट सकाळी. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो फायनली आता आपण स्टेशनला आलेलो आहे. ही आपली दिवा सावंतवाडी नेहमीची गाडी. आणि आता थोड्याच वेळात गाडी सुटेल. आणि हा आपला डबा D3. मोस्टली मी रिझर्वेशन करूनच जातो बिकॉज ते इझी पडतं, कम्फर्टेबल पडतं. आणि चला तर मग आता खूप भूक लागली आहे. गाडी सुटेल थोड्या वेळेने. तर मित्रांनो गाडीत जे काही फेरीवाले येतात ना त्यांच्याकडून काही असं खाण्याचं सामान घेण्यात एक वेगळीच मजा असते. तेच असतं चिक्की, आंबावाडी, जेली, चॉकलेट्स, जेम्सच्या गोळ्या, असं काय काय असतं. सो आता आपण घेतलेली आहे चिक्की आणि शेंगदाणे. आणि हा एक आहे नवीन आयटम हेलिकॉप्टर. याच्यामध्ये असते बडीशेप. हा पण आपण घेऊया.
फायनली मित्रांनो आता आपण चिपळूणला उतरलेलो आहोत. का माहिती नाही पण पहिलं गाडी आहे ना 1 नंबर प्लॅटफॉर्मला लागायची जेव्हा उतरायचं, सो ते बरं पडायचं डायरेक्ट प्लॅटफॉर्मवरून बाहेर. पण असो काही नाही, आपली गाडी सांगितलेली आहे एक, सो पराग आता येईल गाडी घेऊन, गाडीत बसून डायरेक्ट घरी. हे बघू शकता, हे आता खूप छान केलेलं आहे. पहिला उन्हात उभं राहायला लागायचं गाडीसाठी किंवा एस टीसाठी किंवा रिक्षा जे काय असेल ते, पण आता हे खूप छान केलं आहे. सो जरा बरं वाटतं, पाऊस असू दे किंवा ऊन असू दे, शेड खाली असलं की थोडं कम्फर्टेबल वाटतं. सो फायनली फ्रेंड्स घरी आलेलो आहोत. थोडं घरासमोर गवत वाढलेलं आहे. इट्स ओके, उद्या माणसं येतील हे सगळं क्लीन करायला. सो हे क्लीन झालेला रिझल्ट तुम्ही उद्या बघू शकता. तर गाडी जरा लेट झालेली, काही आय थिंक अर्धा तास लेट होती. पण असो कारण ट्रेनचा प्रवास इतका असा त्रासदायक वाटत नाही इतका बसचा वगैरे वाटतो. कम्फर्टेबली होतं कारण रिझर्वेशन होतं आपलं. आणि आत्ताच जेवलो आहे, आता थोडासा आराम करतो. परत संध्याकाळी 5 वाजता बसायचं आहे कामाला. सो आणि हा ब्लॉग इथेच थांबवतो. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.